सीएसएमटी परिसर खाली करण्यासाठी आता फक्त अर्धा तास उरलाय। दुपारी 1 वाजता मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। जरांगेंच्या आंदोलनाविरोधात याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे। कालच्या सुनावणीत आज दुपारी 12 वाजेपर्यंत रस्ते खाली करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे आता पुढच्या अर्ध्या तासात नेमकं काय घडतंय, रस्ता रिकामा होतोय का तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुपारी 1 वाजता कोर्टात सुनावणी सुरू होईल आणि त्याआधी रस्ता संपूर्ण खाली करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेत। आंदोलकांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवरच काल देखील कोर्टात सुनावणी पार पडली। आज देखील दुपारी 1 वाजता कोर्टात सुनावणी सुरू होईल। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय सांगाल? रस्ता रिकामा करण्यासाठी आता फक्त अर्धा तास उरलाय। काल संध्याकाळी ज्यावेळेस मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळा रस्ता खाली करा, कारण ज्या ज्या रस्त्यावर वाहनं आहेत ती वाहनं दूर करा आणि रिकाम्या मैदानावर नेऊन लावा आणि तिथेच आराम करा, पायी चालत या। त्यानुसार जवळपास 70% वाहनं ही त्या जागी गेली अशी सध्याची माहिती आहे। सोबतच मुंबई महानगरपालिका इथलं पोलीस प्रशासन यांनीही तो सगळा रस्ता हळूहळू मोकळा करायला सुरुवात केली आणि त्यामुळं जी वाहतूक मुंबईकरांसाठी अडचणीची ठरत होती ती आता सुरळीत होऊ लागलेली आहे आणि ही या आंदोलनाच्या संदर्भातली सकारात्मक बाब आहे। दुसरीकडे आता तुम्ही सांगितली तसं आता कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी आहे आणि या उपोषण स्थळी आता वेगवेगळ्या पक्षाची लोक यायला सुरुवात झाली। आता सध्या MIMचे माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहेत, तिकडे डॉक्टर कल्याण काळे काँग्रेसचे खासदार आहेत। यापूर्वी काही नेते दिल्लीहून आले होते, ते आम आदमीचे खासदार होते, त्याचसोबत इतर लोकही येत आहेत आणि थोड्याच वेळात जी उपसमितीची बैठक होते ते बैठक झाल्यानंतर उपसमितीमधले सदस्य असले मंत्रीगण सुद्धा या ठिकाणी येऊन मसुद्यासंदर्भात चर्चा करतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळं हा परिसर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दुसरीकडे हा जो पेंडॉल आहे तो पेंडॉल सुद्धा आता पूर्णपणे भरलेला आहे, कारण सगळे मराठे इथं हळूहळू दाखल होत आहेत। काही वेळापूर्वी पाऊस होता, पाऊस असल्यामुळे सगळे एकत्र आलेले होते। आजचा 5वा उपोषणाचा दिवस आहे आणि हळूहळू प्रकृती ढासळत चालल्यामुळं महाराष्ट्रभरातले वेगवेगळे मराठी इथे येताना दिसत आहेत आणि सगळ्या स्थितीमध्ये आम्ही इथून नक्कीच माधव, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे अवघ्या 4 दिवसांनंतर सध्या रस्ते मोकळे होण्याला सुरुवात झालेली आहे आणि कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आता अवघा अर्धा तास उरला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।